7 ऑगस्टला इंडिया आघाडीची दिल्लीत डिनर डिप्लोमसी पाहायला मिळणार आहे। या डिनर डिप्लोमसीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे। डिनर डिप्लोमसीमध्ये उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवला जाण्याची देखील शक्यता आहे। त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या कामकाजावर इंडिया आघाडीत चर्चा होणार आहे। यासोबत परराष्ट्र नीती आणि देशाच्या आर्थिक सामाजिक मुद्द्यांवर रणनीती ठरवली जाणार आहे। आगामी काळात होणारी जातनिहाय जनगणना, प्रांतिक भाषावाद या मुद्द्यांवर देखील या डिनर डिप्लोमसीमध्ये चर्चा होईल। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, काय अधिकची माहिती? जर आपण पाहिलं तर साधारण 6 तारखेला उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावरती येणार आहे आणि 7 तारखेलाच इलेक्शन कमिशन हे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी नोटिफिकेशन जारी करणार आहे। 9 सप्टेंबरला ही निवडणूक आहे। त्यामुळे इंडिया आघाडीला आगामी काळामध्ये होणाऱ्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवार ठरवणं अपेक्षित आहे। त्यासाठी स्वतः राहुल गांधी यांनी पुढाकार घेऊन इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांना फोन केलेले आहेत आणि बैठकीसाठी बोलवलेलं आहे। यासाठी उद्धव ठाकरे हे 6 ऑगस्टला दिल्लीत येतील। 7 तारखेला ह्या मीटिंगमध्ये सहभागी होतील। त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडनं स्वतः शरद पवार किंवा सुप्रिया सुळे हे उपस्थित असण्याची शक्यता आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये आगामी काळात होणाऱ्या वेगवेगळ्या बिहार असो किंवा दक्षिणेतील राज्यात होणाऱ्या निवडणुका असो या संदर्भात देखील चर्चा होणं अपेक्षित आहे। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जातनिहाय जनगणनेचा मुद्दा हा बिहारसाठी महत्त्वाचा असणार आहे। त्यावरती देखील चर्चा होणार आहे। अलीकडच्या काळात निवडणूक आयोगाच्या कामकाजावरती सातत्याने राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे नेते बोलताना पाहायला मिळतात। त्यामुळे या संदर्भात देखील काही चर्चा होणं अपेक्षित आहे। त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या इंडिया आघाडीच्या डिनर डिप्लोमसीला परराष्ट्र धोरण, त्याचबरोबर निवडणूक आयोग आणि उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवणं हे मुद्दे चर्चेच्या केंद्रबिंदू असण्याची शक्यता आहे। उपराष्ट्रपदासाठी कोणाची नेमणूक केली जाते, कोणाचं नाव दिलं जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।